तर मित्रांनो तुमकुर रेल्वे स्टेशनच्या नंतर कार रेल्वे आपली जबरदस्त स्पीडने पळत आहे। डायरेक्ट 130 ऍक्शन आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या पहिल्या भागात आपण आलो होतो इंदी रेल्वे स्टेशन पर्यंत आणि आता सुरू होत आहे आपल्या प्रवासाचा भाग 2। या भागामध्ये आपण इंदी रेल्वे स्टेशन पासून निघून थेट यशवंतपूर पर्यंतचा सुंदर रेल्वे प्रवास अनुभवणार आहोत। तर 241 किलोमीटरचा प्रवास करून मित्रांनो आपली ट्रेन विजापूर रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी या ट्रेनचा 10 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे। बागेवाडी रोड इथून आपली ट्रेन मित्रांनो निघालेली आहे। तर मित्रांनो 16,536 गोल गुंबज एक्सप्रेस अलमाटी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेले आहे। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ऑन टाइम आपली ट्रेन अलमाटी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अलमाटी डॅम जो आहे तो आता इथून निघाल्यानंतर पाहायला मिळणार आहे, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर मित्रांनो 7:02 अलमाटी रेल्वे स्टेशनवरून आपली गोल गुंबज एक्सप्रेस निघालेली आहे। तर मित्रांनो समोर जो दिसत आहे तो अलमाटी डॅम आहे। तर मित्रांनो 338 किलोमीटरचा प्रवास करून आपली गोल गुंबज एक्सप्रेस बागलकोट रेल्वे स्टेशनवरती 7:43 पोहोचलेली आहे। 21 मिनिटं उशिराने मित्रांनो बागलकोट येथे आपली ट्रेन आलेली आहे आणि या ठिकाणी 2 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे या ट्रेनचा। आणि या ठिकाणी मित्रांनो आता रात्र झालेली आहे, त्यामुळे बाहेरचं काही तुम्हाला दाखवू शकणार नाही आणि दिसणारही नाही, त्यामुळे डायरेक्ट हुबळी स्टेशनवरती एकदा भेटतो आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळीच भेटतो। तर मित्रांनो 7:50 बागलकोट रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे।
तर मित्रांनो 16,536 गोल गुंबाज एक्सप्रेस 954 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेली आहे बेंगलोर इथल्या यशवंतपूर रेल्वे स्टेशनवरती 7:20 आणि 20 मिनिटं उशिराने मित्रांनो यशवंतपूर रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन पोहोचलेली आहे. जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगला होता आणि प्रवासही खूप छान झाला आहे मित्रांनो. तसं खायचं या गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम होईल आपल्याला, कारण पॅन्ट्रीची सुविधा नसल्यामुळे जेवणाचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही घरूनच जेवण घेऊन येऊ शकता. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.